राम राम मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती. याचं नाव आहे इन्फायनाईट टिप्स. आता आपण आलो आहे आपलं डेली ॲनालिसिसच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये. आपली ही जर्नी सुरू करून आपण 3 आठवडे पूर्ण झालेले आहेत आणि 2026 सुरू व्हायच्या उंबरठ्यावरती आपण आलेलो आहोत. सो ही एक नवीन जी जर्नी आपण सुरू केलेली होती, जो नवीन प्रवास सुरू केलेला होता, तो योग्य दिशेने चालला आहे का नाही हे बघणं आपलं आद्य कर्तव्य होते. सो त्याच्या पद्धतीनंच जसं आपण पहिल्यांदाच याचं प्रॉमिस केलं होतं की दर आठवड्याच्या शेवटी आपण जे काय करतोय याचा आपण हिशोब बघणार आहे. आपली जर्नी बरोबर चालली आहे की नाही हे बघणार आहोत. सो पहिल्या आठवड्याच्या शेवटला पण मी तुम्हाला एक व्हिडिओ करून टाकला होता की त्या आठवड्यामधले जर आपण ट्रेड्स बघितले असते तर आपण एक $10,000 अकाउंट कन्सिडर केलं होतं आणि त्याच्या बेसिसवरती करन्सी पेअर्सवरती आपण प्रॉपर या गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. करन्सी पेअरला स्टँडर्ड एक म्हणजे हा खूप मोठा मेजर रोल नाही आहे. त्याच्या हिशोबानं केलं तर आपण पहिल्या आठवड्याच्या एंडलाच $1,007 प्रॉफिटमध्ये होतो. याचा मेकॅनिझम तुम्हाला माहीतच असेल की आपण आदल्या दिवशी रात्री किंवा सेम दिवसाच्या सकाळी आजच्या दिवसभरातल्या ज्या पण आपली जी फिबोनाची जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्या बेसिसवरती याचे लेवल्स बघत होतो आणि त्याच लेवल्स आपण एक्झॅक्टली फॉलो करत होतो किंवा बघत होतो, त्याचे ऑब्झर्वेशन करत होतो आणि ते स्टॉप लॉस, तेच टार्गेट जर आपण मेजर केले तर त्याच्यानंतर पूर्ण ट्रान्सपरंटली आपल्याला पहिल्या आठवड्याच्या शेवटपर्यंत एवढे. त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी प्रॉफिट, बऱ्यापैकी लॉस. ठीक आहे, जरी एक स्टँडर्ड लॉट जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला 138, 119 म्हणजे $100-150 आसपासच. म्हणजे जर $10,000 अकाउंट घेतलं तर 1% आसपास तुम्हाला फक्त लॉसेसचे चान्सेस या ठिकाणी दिसत आहेत. पण त्याच पद्धतीने तुम्हाला जर प्रॉफिट बघितलं तर तुम्ही 3-4-5% आसपास तुम्हाला प्रॉफिट सुद्धा बघायला भेटतात. सो हा एक सेटअप आपण बघितलेला होता. दुसऱ्या आठवड्याच्या शेवटीला आपण $462 प्रॉफिटमध्ये असतो. ठीक आहे, आणि तिसऱ्या आठवड्याच्या शेवटपर्यंत म्हणजे आपण 384 आणि टोटल जर केलं तर आपण ऑलमोस्ट 18% म्हणजे $1853 आसपास आपण प्रॉफिटमध्ये असतो. सो हा एक प्रॉपर प्रामाणिक असा प्रयत्न होता की ज्याला आपण जर्नल मेंटेन करायचं होतं. यातला प्रत्येक ट्रेड आपण डिस्कस केलेला होता. सो या गोष्टी आपल्याला खूप जास्त मॅटर करतात की आपण जे पण करायला लागलोय ते खरोखर योग्य दिशेने चाललंय का नाही आणि त्याचे रिझल्ट्स तुमच्या डोळ्यासमोर आहेत. ठीक आहे, सो हेच आपण कंटिन्यू करणार आहे. उद्या असणार आहे 29 डिसेंबर 2025 आणि त्याचा आपण ॲनालिसिस आता बघायला सुरू करूया. सो GBP JPY अगेन आता नवीन फ्रेश लेवल माझ्याकडं नाही आहे, कारण अजूनही मार्केटनं स्ट्रक्चर शिफ्ट किंवा स्ट्रक्चर कंटिन्युएशन दाखवलेलं नाही आहे. AUD JPY आपण बघू. AUD JPY साठी स्ट्रक्चर मार्केटनं कंटिन्युएशन दाखवलेलं आहे, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर दिलेलं आहे. आता जर पुन्हा या ठिकाणी ब्रेक ऑफ स्ट्रक्चर न देता पुन्हा मार्केटकडून जर खाली आलं तर ही लेवल आपल्याला प्ले होताना दिसेल. जर या ठिकाणी स्ट्रक्चर कंटिन्युएशन झालं तर आपला पुन्हा एकदा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होईल. त्याच्या ब्रेक ऑफ स्ट्रक्चरसाठी ही लेवल एक्सपायर होऊन आपल्यासाठी नवीन लेवल या ठिकाणी क्रिएट होईल. ठीक आहे, सो ही लेवल तुम्ही ऑब्झर्व करा. युरो JPY काय सांगतंय? युरो JPY मध्ये पण सेम कंडिशन आहे. मार्केटनं स्ट्रक्चर शिफ्ट केलंय सेलिंगवरून बाईंगला आणि या ठिकाणावरून जर मार्केटनं आपल्याला प्रॉपर रिट्रेसमेंट दाखवली तर माझ्यासाठी ही लेवल मी मॉनिटर करेल. ठीक आहे, NZD JPY काय सांगते? NZD JPY पुन्हा सेम मार्केटनं स्ट्रक्चर कंटिन्युएशन दाखवले. सो माझ्यासाठी ही एक लेवल असेल बाईंगसाठीची जी मी मॉनिटर करेल. ठीक आहे, USD CAD काय सांगते? USD CADमध्ये माझ्याकडं नवीन फ्रेश कुठली सांगता येण्यासारखी किंवा आपण ऑब्झर्व करण्यासारखी लेवल नाही आहे, सो मी प्रिफर करत नाही आहे. युरो USD काय सांगतं? युरो USD अजूनही सेम कुठलंही स्ट्रक्चर कंटिन्युएशन किंवा अपोजिशन काहीही दाखवत नाही, ट्रेंड अपोजिशन दाखवत नाही. सो नवीन लेवल माझ्यासाठी अवेलेबल नाही आहे. NZD USD काय सांगते? NZD USD साठी आपल्याला लेवलचं ऑलरेडी काम झालेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपलं टार्गेटसुद्धा डन झालं आहे. सो आपल्याकडं नवीन कुठलीही लेवल नसणार आहे. GBP USD काय सांगते? GBP USD साठी सुद्धा आपल्याकडं नवीन कुठलीही लेवल अवेलेबल नाही आहे. US ऑइलमध्ये आपल्याला फ्रायडेला एक आपला स्टॉप लॉस हिट झाला होता, जो की आपण ऑलरेडी मॉनिटर केलेला आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकताय. त्याच्यानंतर
ही एक लेवल मला दिसते कधी प्ले होईल, ज्या वेळेला इकडूनच ही रिट्रेसमेंट कंप्लीट होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला ही खूप चांगली लेवल आपल्याला प्ले होताना बघायला भेटेल. त्याच्यानंतर AUD USD चेक करू. AUD USD साठी आपल्याला या ठिकाणी ट्रेंड कंटिन्युएशन दिसतोय. सो जर ते बघायला गेलं की आपल्याला ऑलरेडी या ठिकाणी आपलं टार्गेट डन झालेलं बघायला भेटते. ही लेवल आपण दिलेली नव्हती, आपण स्ट्रॅटेजी आपली वर्क झालेली आहे. ठीक आहे. युरो GBP काय सांगते, सेम युरो GBP मध्ये सुद्धा आपल्याला कुठल्याही नवीन पद्धतीची या ठिकाणी लेवल बघायला भेटत नाही. आणि सगळ्यात लास्टला नॅस्डॅकसाठी आपल्याला कुठलीही नवीन लेवल या ठिकाणी बघायला भेटत नाहीये. सो सगळ्यांचा आवडता गोल्ड काय म्हणतो एकदा आपण लास्टला चेक करू. गोल्डसाठी फायनली गोल्ड खूप जास्त प्रचंड प्रमाणात बुलिश आहे. सो बुलिशसाठी बाईंगच्याच एंट्री प्रिफर करताना मला ही एक खूप छान लेवल दिसते. पण मी या लेवलला एंट्री प्लॅन करायच्या आधी जो हा गॅप आहे हा फिल व्हायची वाट बघेल. सो ही एंट्री घेताना मल्टिपल कन्फर्मेशन्स घेऊनच एंट्रीला बसायचं आहे. बाकी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की गोल्डपेक्षा अदर करन्सी पेअर्स सुद्धा खूप छान पद्धतीचे रिझल्ट देतात. जर आपण स्विंग किंवा या टाईपमध्ये जर ट्रेडिंग प्रिफर करत असलो तर या आरामात आपल्याला खूप छान टार्गेट्स भेटू शकतात. आणि एक लॉंग टर्म व्ह्यू घेतला तर खरोखर तुमची खूप चांगली ग्रोथ होऊ शकते. हाच रिझल्ट आपण इकडून पुढे कंटिन्यू करणार आहोत. जे पण होईल ते सगळं ट्रान्सपरंटली तुमच्या डोळ्यासमोर असेल. थँक्यू सो मच. भेटू आपण उद्याच्या डेली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये.